हॅलो. हां हां, एक मिनिट. शरद, दिशा मॅडमला बोलव, त्यांचा फोन आहे म्हणून सांग. एक मिनिट सर, मी फाईल बघून तुम्हाला सांगते. अगं ती नेहा क्रिएशन्सची फाईल दे ना. हां, एक मिनिट. हॅलो. दिशा, घोळ झालाय ग. विशाल भयंकर अपसेट झालाय. काय झालं? अगं काल तो एका कंपनीत गेला होता ना, जे त्याच्या फोटोग्राफीचं एक्झिबिशन करणार होते. त्यांचा फोन आला होता. त्यांनी आता शब्द फिरवलाय. ते म्हणाले आधी आम्ही मोठ्या फोटोग्राफर्सचं एक्झिबिशन करणार आणि मग 6 महिन्यानंतर तुमचा नंबर लागेल म्हणून. त्यात नवीन काय आहे? अगं तो फोन आल्यापासून नुसता बेचैन झालाय. माझ्याच बाबतीत असं का घडतं नेहमी म्हणून नशिबालाच दोष देत बसलाय तो. ते नेहमीच आहे. अहो तुम्ही समजवा ना त्यांना. अगं ह्यांनी आपल्या परीनं समजवायचा खूप प्रयत्न केला. त्यांचं ऐकत नाहीये तो. तर मी काय सांगू ग? अहो ऐकत कसे नाहीत? त्यांना मी सांगितलंय, हे प्रदर्शन त्यांना काही महिना पगार देणार नाहीये. उगाच रडत बसू नका. आणि झालं सर एखादी नोकरी शोधा, नाहीतर 3 महिन्यानंतर आपल्या सर्वांना घराबाहेर पडावं लागेल. ठीक आहे, बघते, सांगून प्रयत्न करते. दिशा, काय झालं? घरी जरासा प्रॉब्लेम झालाय ग. अगं मग तू घरी जा ना. हे बघ, सरांना मी समजावते आणि आजच्या दिवस मी तुझं काम सांभाळते. ठीक आहे? चल. बघशील ना? हो हो नक्की, प्लीज. आई, अहो कुठे आहेत ते? बाहेर गेलाय. कशाला? तू मागा सांगितलंस ना, ते बोलले मी त्याला. स्पष्टपणे म्हटलं, घरात रडत बसण्यापेक्षा जरा हातपाय हलव, बघ कुठे नोकरी मिळते का, नाहीतर 3 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना रडायची पाळी येईल. तेव्हा कुठे उठला आणि गेलाय बाहेर. छान. तुम्ही दोघी जरा विशालला नीट समजून घ्या. फार हळवा येतो, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतो. बाबा, मला माहिती आहे त्यांचा हळवेपणा. अहो एखादे गीताचे शब्द ऐकले ना तरी ते भारावून जातात. मग अशा कवी मनाच्या माणसाला हे शब्द कळू नयेत की कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता. अहो एका मुलीचा बाप आहे तो, त्याला त्याची जाणीव नको? घरासाठी काही करायला नको? अहो तिच्या भवितव्याचा विचार केला ना तर माझ्या डोळ्यासमोर असं अंधुक होऊन जातं. तिच्या शिक्षणाचं कसं होणार, काय होणार तिचं भवितव्य, हा सगळं मीच करावं. आणि तुम्ही आम्हालाच सांगता की तुम्ही त्याला समजून घ्या, पण मला इथे कोण समजून घेणार मला? राधा,